इकडे मुंबई विजयदुर्ग दरम्यान सुरू झालेल्या M2M रोरो जलवाहतूक सेवेवर अचानकपणे अडथळा निर्माण झालाय। मालवाहतूक करणाऱ्या छोट्या टग बोटीची रोरो बोटीला धडक बसल्यानं बोटीला 4 ठिकाणी छिद्र पडलं। त्यामुळे आज मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करणार असलेली ही प्रवासी बोट विजयदुर्ग बंदरातच दुरुस्तीच्या कामासाठी थांबवण्यात आली आहे। दरम्यान आजच्या प्रवासासाठी सुमारे 20 प्रवासी आणि 7 वाहनांची बुकिंग झाली होती। मात्र सेवा बंद राहिल्यानं प्रवाशांना माघारी फिरावं लागलंय। 1 मार्च पासून सुरू झालेल्या या सेवेवर कोकणवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच ही घटना घडल्यानं काही काळासाठी सेवा विस्कळीत झाली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। 1 मार्च पासून सुरू झालेली रोरो प्रिन्सेस जी बोट आहे, ही जी बोट आहे ती मी तुम्हाला दाखवतोय। ही बोट जी आहे, ही बोट आज मुंबईला रवाना होणार होती, परंतु जे छोटा टग असतो, माल नेणारा छोटा जो टग असतो, तो त्याला लागल्यानंतर 2 जे आपण या साईडने होल पाहतोय, हे जे 2 होल आहेत ते पडलेले आहेत आणि ते होल पडल्यामुळे आजचे जे काही प्रवासी होते जाणारे ते आज थांबलेले आहेत, कारण ही बोट आज काही जाणार नसल्याचं समजत आहे। एकंदरीत या बोटमध्ये आज 20 प्रवासी होते, तर 6 गाड्या देखील बुक झालेल्या होत्या। अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत आज आपण ही जी बोट पाहतोय, या ठिकाणी ही बोट थांबून ठेवण्यात आलेली आहे आणि एकंदरीत आताच्या बोटचं जे काम आहे ते जे प्रवासी बोट मध्ये काय आज जाऊ शकत नाहीत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे जे त्या मंडळाचे काही कामगार आलेले आहेत आणि त्याने मात्र हे काम सुरू केलेलं आहे। आणि हे जे आपण आहे ती ही दृश्य आहे ती आपण समुद्रातील दृश्य पाहतो। याच ठिकाणी ही विजयदुर्ग बंदराच्या बाजूला ही बोट आपण थांबवून ठेवलेली आहे। एकंदरीत पाहता आज मात्र खरं तर 1 तारीख पासून सुरू झालेल्या या बोटीला फार मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता, परंतु या टग जो आहे तो माल नेणारा जो टग आहे तो लागल्यामुळे आज बोटीला इथे थांबावं लागलंय। कॅमेरा पर्सन अक्षय सह गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।